पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी ऊर्जा साठवणुकीसाठी विकसित केलेल्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट मिळाले आहे। विद्यापीठाला मिळालेले हे 58वे पेटंट आहे। प्राध्यापक डॉक्टर सी.डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती थोरात, सूरज संगपाळ व डॉक्टर अभिषेक लोखंडे यांनी हे संशोधन केले। आरजीओ निकेल कोबाल्ट बेस्ड हाय एनर्जी डेन्सिटी असिमेट्रिक इलेक्ट्रिक केमिकल सुपर कॅपॅसिटर डिव्हाइस या संशोधनामुळे ऊर्जा साठवणुकीच्या क्षेत्रात नवे क्षितिज खुले झाले आहे। ऊर्जा साठवणुकीसाठी बॅटरी व सुपर कॅपॅसिटर डिव्हाइस विकसित करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे। केमिकल बाथ डिपॉझिशन मेथड या सोप्या व कमी खर्चिक प्रक्रियेद्वारे हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे। या यशाबद्दल कुलपती डॉक्टर संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतीश डी पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर आर.के. शर्मा, कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, रिसर्च डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर पी.एस. पाटील यांनी संशोधकांचे अभिनंदन केले। आर.के. न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर। ताज्या घडामोडींसाठी आर.के. न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।